माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री कोणीतरी माझ्या नवऱ्याला मारले आणि तो मेला. सर्वांनी मला दोष दिला आणि मला तुरुंगात पाठवण्यात आले. मी सुंदर होते आणि तुरुंगात माझी इज्जत उद्ध्वस्त झाली. मी तुरुंगातून बाहेर पडल्यावर माझ्या कुटुंबानेही मला स्वीकारण्यास नकार दिला. मी रस्त्यावर बसून रडत होते. मग एक फकीर आला आणि मला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी लग्न स्वीकारले आणि जेव्हा मी त्याच्यासोबत गेले आणि लग्नाच्या रात्रीच्या बेडवर बसली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी वधूच्या पोशाखात होते आणि भव्य पोशाखात गुंडाळून गाडीकडे जात होते. मला माहीत नव्हते की मला गाडीकडे कोण घेऊन जात आहे. माझे संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर चमकू लागले. आयुष्य दुःखाने भरलेले होते आणि आता जेव्हा मला वाटले की कदाचित सर्व काही थोडे चांगले होईल, तेव्हाही माझे हृदय रिकामे वाटले. जणू काही सर्व संपले आहे असे वाटत होते. आजपासून माझे नवीन आयुष्य सुरू होणार होते. आज माझे लग्न होते आणि तेही एका फकीरासोबत. तो तुरुंगातून बाहेर येताच त्याने मला अशा व्यक्तीशी लग्नाचा प्रस्ताव दिला ज्याला मी ओळखतही नव्हते. हो, मी त्याला रस्त्यात एक दोनदा पाहिले होते, पण मी त्याला ओळखत नव्हते. तुरुंगातून सुटल्यावर माझे मन सुन्न झाले होते आणि माझे डोके फिरत होते. अशा परिस्थितीत जेव्हा त्याने मला लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मी काहीही न विचार करता लगेच हो म्हटले. आता माझे हृदय कोरड्या पानांसारखे थरथर कापत होते. जर माझा निर्णय चुकीचा ठरला तर मी काय करेन? माझ्या कुटुंबाने आधीच मला स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या दृष्टीने मी गुन्हेगार होते. मी शिक्षा पूर्ण करून तुरुंगातून बाहेर तर आले होते, पण तरीही माझं आयुष्य काट्यांनी भरलेलं होतं. मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या हसत खेळत आयुष्यात असा दिवसही येईल जेव्हा मला सगळं काही सोडून अंधाऱ्या तुरुंगात राहावं लागेल आणि बाहेर पडण्याचा काहीच मार्ग उरणार नाही. मी देवाजवळ रडत रडत प्रार्थना केली. शेवटी मला स्वातंत्र्य मिळालं, पण समाजाने मला अजूनही बंधनात जकडून ठेवलं होतं. मी आयुष्याला कंटाळली होते. मृत्यूची इच्छा होऊ लागली होती, पण मृत्यूसुद्धा माझ्यावर दया करत नव्हता. अशा अवस्थेत तो फकीर वारंवार रस्त्यात भेटत राहिला आणि लग्नाची मागणी करत राहिला. शेवटी एक दिवस मी हिम्मत करून त्याला होकार दिला आणि आज माझं त्याच्याशी लग्न झालं. मनातून मी अजूनही घाबरलेली आणि अस्वस्थ होते. जेव्हा मला गाडीत बसवून कुठेतरी नेलं जात होतं, तेव्हा मी अचंबित झाले. एका फकीराकडे गाडी कशी असू शकते? त्याच्याकडे गाडी असणं अशक्य वाटत होतं. ज्या भागात ती गाडी जात होती तो परिसर मला खूप परिचित वाटत होता. मेंदूवर खूप ताण देऊन आठवण्याचा मी प्रयत्न केला, पण मला काहीच आठवत नव्हतं. कदाचित तुरुंगात राहून माझी स्मरणशक्तीही कमजोर झाली असावी. मी स्वतःला सगळ्या विचारांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि डोकं झटकून गाडीच्या सीटवर टेकवलं. आता काहीही विचार करून काही उपयोग नव्हता. जे होईल ते पाहू. जर माझं नशीब चांगलं असेल आणि तो फकीर खरोखरच चांगला निघाला तर ठीक आहे, नाहीतर आयुष्यातले बाकी सगळे दुःख झेललेच आहेत, हेही झेलेन. गाडी अनोळखी वाटांवरून चालतच राहिली आणि शेवटी एका मोठ्या घरासमोर येऊन थांबली. मी आश्चर्यचकित झाले. मी लगेच गाडीतून खाली उतरले. माझे पती माझ्यासोबत नव्हते. त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुला घरात भेटेन. तू फक्त नववधूचा पोशाख घाल, पंडितकडून लग्नाची सर्व विधी पूर्ण कर आणि मग जेव्हा गाडी येईल तेव्हा बसून निघून जा. आणि त्यावेळी मी त्यांना काहीच विचारलं नव्हतं. जसे मी घरात शिरले तसे माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. मी घरातील प्रत्येक वस्तू आश्चर्याने पाहू लागले. प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर खूप मौल्यवान वाटत होती आणि राजेशाही आयुष्याची जाणीव करून देत होती. माझं हृदय धस्स झालं. वाटलं की त्या फकीरानं मला एखाद्या श्रीमंत माणसाला विकून दिलंय का? मी इतकी भोळी कशी असू शकते? मनात आलं
की मी लगेच उलटे पाऊल टाकून इथून निघून जावं आणि कधीही परत येऊ नये. मी आधीच एकदा फसवली गेले होते. माझ्या आप्तांनीच मला सोडलं होतं, पण आता माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. मी धाडस करून हळूहळू पुढे पावलं टाकत राहिले. इतक्यात एक नोकरानी आली आणि माझा हात धरून मला माझ्या खोलीपर्यंत घेऊन गेली. हे घर मला काहीसं ओळखीचं वाटत होतं. असं वाटत होतं की मी इथे याआधीही कधीतरी आले आहे. कदाचित हा माझा भास असावा. काहीच समजत नव्हतं. मी खोलीत बसून माझ्या पतीची वाट पाहू लागले. जवळपास 2 तास असेच निघून गेले. आता मन अगदी बेचैन झालं होतं. मी उठून बाहेर जाण्याचा विचार करत होते. इतक्यात काहीतरी आवाज झाला. वाटलं माझे पती आत येत आहेत. दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद झाला. मी नजर उचलून पाहिलं आणि जिथे होते तिथेच थिजून गेले. माझ्यासमोर जो व्यक्ती उभा होता तो फकीर नव्हताच. मग माझं लग्न नेमकं कोणाशी झालं होतं? मी डोक्यावर ताण देऊन माझ्या पतीचं नाव आठवण्याचा प्रयत्न केला. मी आयुष्याच्या इतक्या टोकाला पोहोचले होते की लग्नाच्या वेळी त्यांच्या नावाकडे लक्षच दिलं नव्हतं. मला फक्त आधार हवा होता. मग तो झोपडीत असो की महालात, काय फरक पडत होता? पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी अचानक उठून उभी राहिले आणि माझ्या समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहू लागले. तू इथे काय करतोस? माझे पती कुठे आहेत? त्यांना बोलव. मी तुझं तोंड सुद्धा पाहू इच्छित नाही, असं मी ओरडून सांगितले. सुरुवातीला त्या व्यक्तीच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं आणि मग तो मोठ्याने हसायला लागला. माझ्याकडे बघत तो म्हणाला, काय झालंय तुला? मीच तर तुझा पती आहे. तू मला ओळखलं नाहीस का? की त्या दिवशी मला ओळखू शकली नाही? त्याचे हे शब्द ऐकून असं वाटलं की जणू सगळं आभाळच माझ्यावर कोसळलं आणि मी काहीही राहिले नाही. मी रडत रडत माझं डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं. देवाची शपथ, मला सोडून दे. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तू माझ्या आनंदाचा खून केलास. तूच तो माणूस आहेस ज्यामुळे मला असं आयुष्य जगावं लागलं, जे मी कधीही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तुझ्यामुळे सगळं काही माझ्यापासून हिरावून गेलं. आता मी तुला माझ्या आयुष्यात सामावूच कसं शकते? मी तिथेच जमिनीवर बसून गेले. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती आणि उभं राहणंही आता अशक्य झालं होतं. माझं डोकं जोरात गरगरू लागलं. अचानक माझा श्वास मंदावू लागला. मी घाबरून छातीकडे हात नेला आणि धुसर नजरेनं शेवटचं जे दृश्य पाहिलं ते म्हणजे माझा पती माझ्या दिशेने येत होता. तोच माणूस ज्याला मी माझा पती मानायला तयार नव्हते. त्यानंतर माझ्या डोक्यात अंधार दाटून आला आणि मला काहीच आठवत नाही. माझं नाव दर्शिता आहे आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात कटू आणि काळीज लावून टाकणारी सत्यता आहे, ज्यापासून मी आजपर्यंत पळत राहिले. पण आता मी थकून गेले आहे आणि एवढंच वाटतं की काहीतरी ठीक होईल. पण कुठेच अशी आशा दिसत नाही की माझं आयुष्य कधी पुन्हा तसंच होईल जसं एकेकाळी होतं. मी माझ्या आईवडिलांची सगळ्यात लहान मुलगी होते. वडिलांनी मला खूप लाडाने वाढवलं होतं. आमच्या घरात धनसंपत्तीची कधीच कमतरता नव्हती. मला अभ्यासाची खूप आवड होती, म्हणून मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याआधी माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न मॅट्रिक झाल्यानंतरच करून टाकलं गेलं होतं. माझा एकच भाऊ होता, जो आईवडिलांचा लाडका होता आणि माझ्या जन्मानंतर मलाही तितकंच प्रेम मिळालं. माझं आयुष्य खूप सुंदर होतं, अगदी एखाद्या राजकुमारीसारखं. मी वडिलांची लाडकी होते, म्हणून माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या जात होत्या. पण मला काय माहीत होतं की लग्नानंतर माझं आयुष्य असं एक वळण घेईल की त्यानंतर मी स्वतःला कधीही सुरक्षित समजू शकणार नाही. कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच माझ्यासाठी स्थळं यायला लागली होती. आईवडिलांना माझ्या लग्नाची काळजी लागली होती, कारण त्यांनी माझ्या बहिणींचंही लवकर लग्न केलं होतं. त्यांना वाटत होतं
की माझंही लग्न लवकर व्हायला हवं, पण मला शिकून माझे स्वप्न पूर्ण करायचे होते. माझं स्वप्न होतं की मी एक शिक्षिका बनावं आणि मुलांना प्रेमाने आणि समजूतदारपणाने शिकवावं. माझ्या शालेय शिक्षणात जी कमतरता राहिली होती ती शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे आणि निष्काळजीपणामुळे होती. म्हणूनच मी एक अशी शिक्षिका बनायचं ठरवलं होतं जी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या स्वभावानुसार आणि समजुतीनुसार शिकवेल, जेणेकरून त्यांना अभ्यासात रस वाटेल आणि ते चांगलं शिकू शकतील. मी हे माझं स्वप्न वडिलांसोबत शेअर केलं आणि त्यांनी मला साथ देण्याचे मान्य केले. पण प्रत्येक आईसारखीच माझी आईही माझ्या भवितव्याची काळजी करत होती. तिने माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. सांगावंसं वाटतं की वडिलांचे 2 जुने मित्र होते, ज्यांना मी अंकल आणि काका म्हणत असे. सर्वात जवळचं नातं असलेल्या मित्राला मी अंकल म्हणायचे आणि दुसऱ्याला काका. अंकलने सुरुवातीपासूनच वडिलांच्या मनात ही गोष्ट बसवली होती की माझ्यासाठी दर्शिता म्हणजे मी योग्य होईल. पण माझ्या मनात असं काहीच नव्हतं. मी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मला राजशी लग्न करायचं नाही, कारण तो मला आवडत नव्हता आणि तो वयानेही माझ्यापेक्षा खूप मोठा होता. आमच्यात जवळजवळ 7-8 वर्षाचं अंतर होतं. काकांनीही माझ्या आईला विनंती केली की दर्शिताला त्यांच्या मुलासाठी पाहावं. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. मी आईवडिलांना स्पष्ट सांगितले की मला कोणत्याही ओळखीतील मुलाशी लग्न करायचं नाही. तुम्ही जर एकाला होकार दिलात तर दुसऱ्याचा अपमान होईल आणि मी अशा भांडणांनी आणि मनमुटावांनी भरलेलं लग्न नक्कीच करू इच्छित नाही. वडील माझ्या विचारांवर प्रभावित झाले, पण आई मात्र नाही. म्हणून तिनं मला बोलावून तिच्या आवडत्या शेजाऱ्याचा मुलगा कबीरसाठी तयार केले. माझ्या साखरपुड्याची बातमी सर्वत्र पसरली होती, जरी मी अजून स्वतः काही निर्णय घेतला नव्हता. मी फक्त आईला टाळण्यासाठी कबीरला हो म्हटलं होतं, पण आईवडिलांनी माझ्या त्या एका शब्दाला माझी संमती समजून सगळ्या ओळखीच्या लोकांमध्ये हे सांगून टाकलं की दर्शिताने कबीरसाठी होकार दिला आहे आणि राजला नकार दिला आहे. अंकलला ही गोष्ट फार लागली आणि त्यांनी काहीही न बोलता शांतता स्वीकारली. वडिलांनाही याचं वाईट वाटलं आणि आईच्या घाई गडबडीवर राग आला. त्यांना वाईट वाटत होतं की त्यांचा जुना मित्र नाराज झाला आहे. ते आईला म्हणत होते की मुलीला अशी घरी पाठवू नये जिथे आधीच वादविवाद झालेले असतात. पण आईला कबीरसारखा जावईच हवा होता. कबीर त्यांच्या घरी मोठा मुलगा होता आणि तो चांगली नोकरी करत होता. तो महिन्याला 50,000 रुपये सहज कमवत होता आणि त्याच्यावर घरचे फारसे खर्चही नव्हते. त्यामुळे माझं आयुष्य आरामदायक होऊ शकत होतं. पण जेव्हा घरात भांडणं आणि मतभेद वाढायला लागले तेव्हा मी आईला सांगितले की माझ्या लग्नाची घोषणा लवकर करा, जेणेकरून लोकांचं बोलणं थांबेल. माझ्या आईने साखरपुड्याची औपचारिक घोषणा केली होती, त्यामुळे ती मोडणे माझ्या हातात राहिले नव्हते. स्वतःला अशा परिस्थितीत अडकलेलं पाहणं माझ्यासाठी खूप दुःखदायक होतं. त्यामुळे मी आईला विचारले, आता तुम्ही कबीरसोबत माझ्या लग्नाची तारीख ठरवाल का? हे मी स्वतःच माझ्या तोंडून बोलून टाकलं होतं. मला खूप वेदना होती, कारण प्रत्येकाच्या मनात चर्चा सुरू होती की कबीर आणि दर्शिताच्या मध्ये नक्कीच काही संबंध आहेत. त्याच कारणी मी राजला नाकारलं. परंतु सत्य हे होतं की मला दोघांसोबतही लग्न करायचं नव्हतं. पण आईच्या हट्टामुळे मला हा दिवस पाहावा लागला. मी पूर्णपणे शांत होऊन बसले होते. वडिलांनी माझी शांतता ओळखली. येथे एक महत्त्वाची बाब सांगावी लागेल की माझ्या आधी माझ्या भावाचा विवाह झाला होता आणि त्याची पत्नी नैना ही राजची लहान बहीण होती. त्यामुळे आमच्या घरात मतभेद वाढू लागले. वहिनीने मला उघड्या मनाने स्वीकारलं आणि म्हणून म्हणाली की तिची आशा माझी आशा असेल. माझ्यावर कुठलाही दबाव नाही.
पण राजला याची अजिबात कल्पना नव्हती की माझ्या आईने कबीरसोबत माझं लग्न ठरवून टाकलंय. आता माझ्याकडे लग्नाशिवाय कुठलाही मार्ग उरलेला नव्हता. त्यामुळे मी घरातले वाद टाळण्यासाठी आईला स्पष्ट सांगितले की तात्काळ माझं लग्न ठरवा. आईने लवकरच लग्न होणार अशी घोषणा केली. माझ्या स्वप्नांचे तुटणे मनाला फार वाईट वाटत होतं. मला जाणवलं की कबीर खरंच माझ्यावर खूप प्रेम करतो. हे मला मेहंदीच्या दिवशी जाणवलं, जेव्हा तो शांतपणे माझ्या भेटीस आला. मी माझ्या खोलीत नवरीसारखी सजून उदास बसले होते. माझ्या भूतकाळातील सुंदर दिवस आठवत होते. आईवडिलांच्या घरी आनंदाने व्यतीत झालेलं आयुष्य, जिथं कोणतीही काळजी नव्हती. आता मात्र माझं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. कोणाला संपूर्ण आयुष्याची जबाबदारी देणं इतकेच सोपं नव्हतं जितकं ते तोंडाने सांगणं असतं. मी खोलीत बसून रडत होते आणि म्हणून विचार करत होते की माझ्या मनात वास्तविक स्वप्नानुसार उमेदीचा प्रकाश कुठे. तात्काळ खोलीचा दरवाजा उघडला आणि मी समोर त्याला उभं पाहिलं. तुझ्या भेटीस येण्यासाठी मला माझ्या घरवाल्यांपासून खोटं बोलावं लागलं. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे की माझ्याबद्दल खूपच बोलणं चाललंय, पण तुला ताब्यात घेण्यासाठी मी सर्व काही सहन करण्यास तयार आहे. तू दुःखी होऊ नकोस. तुझ्या पतीचं मन नेहमी तुझ्यासोबत असेल. त्याची ही विश्वासार्हता ऐकून माझ्या हृदयात आनंद भरला आणि मी आनंदी झाली. तो तिथे तासभर बसून माझ्याशी बोलत राहिला. त्या क्षणी मला जाणवले की तो खरंच एक हिरा आहे. तो हरवला तर मी माझं मोठं नुकसान करेन. त्या दिवशी मी माझ्या आईवर प्रेम केलं, कारण तिने माझ्यासाठी खरं तर तो हिरा निवडला होता आणि मला आयुष्यभर आनंद देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते. 2 दिवस गेले होते. माझ्या हाताला मेहंदीही लागली होती आणि मी प्रेमाने त्याचं नाव लिहून आनंदी होते. वडिलांनी मला हसताना पाहिले तेव्हा त्यांना दिलासा मिळाला. त्यांनी मला जवळ बोलावून म्हणाले, बाळा, कधी असं समजू नकोस की तू एकटी आहेस. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत. लग्नानंतर काहीही समस्या असेल तर आमच्यापासून कधीही लपवू नकोस. त्या क्षणी आम्ही तुझी प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी तयार आहोत. आमची इच्छा आहे की असं कधीच काही येऊ नये आणि तुझं आयुष्य नेहमीच सुंदर राहू. वडिलांनी मला आशीर्वाद आणि आयुष्याची शिकवण दिली आणि आता तो दिवस आला होता ज्यावेळी मी वधू म्हणून कायमची कबीरच्या घरात जाणार होते. बसताना माझ्या पाठीमध्ये वेदना होत होती, पण आनंद इतका प्रचंड होता की वेदनेचं भान गेलं होतं. लहानग्या मुलांच्या ओरडण्याचा आणि फटाक्यांचा आवाज येताच मला कळालं की वरात पोहोचलीये. वधू कक्षातील खिडकीतून बाहेरचे दृश्य स्पष्ट दिसत होते. कबीरच्या चेहऱ्यावर एवढं समाधान आणि आनंद पहिल्यांदाच पाहिलं. तो वारंवार हसत होता. अचानक एक अज्ञात चेहरा असलेली मुलगी पदर अर्धवट ठेवून पुढे आली आणि येऊन मध्ये उभ्या असलेल्या माझ्या भावी पतीला दुधाचा ग्लास दिला. त्यांनी वरातीतच उभं राहून ते दूध पूर्ण पिऊन ती मुलगी परत पाठवली आणि अचानक ती गायब झाली. हे दृश्य बघून मला आश्चर्य वाटलं, पण मी माझ्या आनंदाकडे लक्ष दिलं. अजूनही मला माहीत नव्हतं की तीच मुलगी माझ्या आनंदाची हत्या करणार. विदाईच्या सोहळ्याच्या दरम्यान माझा पती अचानक थांबला. त्यांना गरमी जाणवू लागली. त्यांच्या शेरवानीचे बटन त्यांनी उघडले आणि त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांना पाहून सर्व सोहळा तात्काळ रद्द करण्यात आला आणि विदाईची घोषणा केली. माझ्या आईने दूध आणलं तेव्हा कबीर काय म्हणाले, हे दूध तर मी आधीच पिऊन झालंय. हे तुमच्याकडून आलं नाही का? आईने चकित होऊन उत्तर दिलं, नाही बाळा, मला काहीच कळलं नाही. कदाचित ही तुझी साली असेल. कदाचित तिला तुझं अस्सल स्वागत करायला खूप आवडतं. आईने हलक्या सुरात बोललं, पण माझ्या त्या क्षणात माझ्या संवेदनांचा आवाज यांनाही ऐकू आला. मी शांततेत थांबली आणि अचानक सर्वतोपरी भीती पसरली.
माझ्या पतीची तब्येत पाहून सगळ्या विधी रद्द करून लगेच विदाई करण्यात आली. मी रडत रडत आईवडिलांच्या आशीर्वादात माझ्या खोलीत पोहोचले. अचानक माझे पती खोलीत आले तेव्हा त्यांना खूप उग्र उलटी होत गेली. माझे मन त्या क्षणात थडाकून गेले. त्यांनी माझ्या कुशीत शेवटचा श्वास सोडला. हॉस्पिटलमध्ये नाही. त्यांना मार्मिक हसूही दिसलं नाही. त्यांच्या डोळ्यावर कायमचा पडदा पडला आणि ते निघून गेले. मी उघड्या डोळ्यांनी ते सर्व काही बघत राहिले. मग मी जोरात ओरडलं, "तू का रडतेस?" सर्व म्हणाले आणि जमिनीवर सर्वत्र रक्त पसरलेले दिसले. मी धावत बाहेर पडले. घरातील सारे लोक तटस्थ झाले आणि विचलित होऊन विचारू लागले. त्याची आई म्हणाली, "तुझ्या येण्यानेच माझा मुलगा गेला. ही तुझी काहीतरी युक्ती असावी. मला आधीच माहीत होते की तुला त्याच्याशी लग्न करायचे नाही, पण माझं कोणी ऐकलं नाही. म्हणूनच मी तुला माझी सून बनवू इच्छित नव्हते. तू माझ्या मुलाला मारले आहेस. तुझे हात रक्ताने माखले आहेत." माझी सासू त्याच्या छातीवर हात मारत जोरात रडू लागली आणि मी आश्चर्याने सर्व काही पाहत राहिले. माझे मन सुन्न झाले होते. रडत असताना मी मोठ्या आवाजात स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मी निर्दोष आहे. मी कबीरवर प्रेम करू लागले होते. मी त्याला का मारू? त्या पुढे आल्या आणि मला मारू लागल्या. "जर तुला माझा मुलगा आवडत नसता तर तू त्या क्षणी नकार दिला असतास, पण तू माझ्या मुलाला मारलेस. मी तुला सोडणार नाही." त्या क्षणी त्यांनी पोलिसांना बोलावले आणि मला अटक करण्यात आली. मी माझी सफाई देतच होते, पण कोणीही माझा एकही शब्द ऐकला नाही आणि सर्वांनी मला अपराधी घोषित करून टाकले. मी नववधूच्या वस्त्रातच तुरुंगात पोहोचली. कोणीच मला कपडे बदलण्याचीही संधी दिली नाही. मी रडतच ओरडतच राहिले. माझ्यावर हत्यांचा का आरोप नोंदवला गेला? माझ्या घरच्यांनीही माझ्यापासून मन वळवून घेतले, कारण त्यांना वाटलं की कदाचित मीच हा पाऊल उचलला असेल. मी त्यांच्यासमोर हात जोडून निरपराधी असल्याची विनंती केली, पण कोणीच माझा विश्वास केला नाही. माझे वडील हे धक्के सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी या जगातून विरह घेतला. आई विधवा झाली. भाऊंनीही माझ्याशी सारे संबंध तोडले. माझं घर अगदीच उद्ध्वस्त झालं आणि मी स्वतः पूर्णपणे नष्ट झाली. लग्नाच्या पहिल्या रात्रीतच मी विधवा बनले, पण कोणीही माझं दुःख पाहिलं नाही. कबीरच्या आईला फक्त आपलं दुःख वाटत होतं. त्यांचं बाळ गेलं. ही वेदना कोणीही सहन करू शकतं हे मला माहीत आहे. ही वेदना कोणीही सहन करू शकत नाही हे मला माहीत आहे, पण माझा काही दोष नव्हता. माझा देखील पती या जगातून गेलेला होता, पण सर्वांनी मिळून मला दोषी ठरवलं आणि तुरुंगात टाकलं. माझ्या लग्नात राज कुठे होता आणि ना त्याने मला वाचवण्यासाठी काही वार केला. मला आश्चर्य वाटलं. हे सगळं खरंच चालू आहे का? मी रोज त्या अंधाऱ्या कोठडीत बसून विचार करत राहिले की कधी मी निर्दोष ठरून सुटेन आणि परमेश्वर मला त्या अंधाऱ्या खोलीतून बाहेर कधी नेईल. आयुष्य माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. मी कधीच कल्पना केली नव्हती की असं काही होईल. मी रोज देवाकडे प्रार्थना करायचे की माझं सत्य सिद्ध व्हावं आणि मी मुक्त होण्याचा मार्ग मिळवू. कोणीतरी मला शाप दिला होता असे वाटायचं. कदाचित यांच्यात रातचा हात असावा. मला अद्याप कळले नाही की माझ्या पतीचा खरा हत्यारा कोण आहे. पण विचित्र गोष्ट हृदयद्रावक होती की मला तुरुंगात पत्र येऊ लागली, ज्यात लिहिलं होतं, "मीच तुमच्या पतीला मारलं आहे. मला खूप वाईट वाटतं, पण त्यापेक्षा वाईट म्हणजे तुम्ही माझ्यामुळे येथे शिक्षा भोगत आहात. ही गोष्ट जास्त वाईट आहे." पत्र पाठवणाऱ्याने आपली ओळख सांगितली नव्हती. कधी वाटायचं की तो पुरुष आहे, कधी वाटायचे की ती महिला आहे. मी कोर्टात ते पत्र पुरावा म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित तुरुंग कर्मचाऱ्यांनी ती पत्र कोर्टापर्यंत पोहोचण्याआधीच नष्ट केली. मग तुरुंगातून ती पत्र येणं थांबलं. मी सुमारे 3 वर्ष तुरुंगात राहिले.
जेल अधीक्षक म्हणजे एक अत्यंत निर्दयी आणि पापरहित व्यक्ती. त्याने तिथल्या प्रत्येक महिला कैद्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मला ठाऊक नव्हतं की एक दिवस तो माझ्यापर्यंत येईल आणि मला पूर्णपणे नष्ट करेल. सर्वात मोठं दुःख तेव्हाच झालं जेव्हा एका रात्रीच्या अखेरच्या पहारात मी त्याला माझ्या कोठडीत पाहिलं. त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला. मी ओरडले, मदत मागितली, पण कोणीही माझ्या मदतीला आले नाही. त्याने माझी मानमर्यादा छेडली. फक्त 24व्या वर्षात मी जीवनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना केला. त्या दिवशी मी अंतःकरणापासून रडून हात जोडून देवाला प्रार्थना केली की आता माझ्या धैर्याची परीक्षा झालेली असेल. माझं धैर्य संपलं आहे. मी इथे राहू शकत नाही. हे देवा, मला इथून सन्मानाने सुटका करून दे. सकाळ होताच मी रडू लागले. जेलर त्याची ड्युटी संपल्यावर गेला. त्याने मला धमकी दिली, पण माझ्याकडे आता गमावण्यासाठी काहीही ठेवलं नव्हतं. माझी मानमर्यादा गेलीच होती. मी निर्भयपणे सगळ्यांना सांगू लागले की ज्याने माझी इज्जत घेतली त्याला मी शिक्षा मिळवून देईन. सुदैवाने एका सहृदयी शिपायाच्या न्यायाने माझी गोष्ट वरपर्यंत पोहोचली. मला माहीत नव्हतं की माझा आवाज फक्त तुरुंगात राहणार नाही, तर तो संपूर्ण देशात पसरून जाईल. मी रडले जेव्हा ही बातमी टेलिव्हिजनवर एका न्यूज टॅपच्या रूपात दाखवण्यात आली. तुरुंगात बंद महिलेसोबत जेलरने अत्याचार केला. मला एका खोलीत नेऊन ही बातमी ऐकवली गेली. मी मान खाली वाकवली. ही खरीच सत्यता होती. आता माझ्याकडे हरवायला काहीच उरलेलं नव्हतं. माझा सन्मान गेला होता. आता जर ही गोष्ट पुन्हा सार्वजनिक झाली तर त्यात आणखी काय वाईट होणार. मी कोणत्याही परिस्थितीत त्या जेलरला सोडू शकत नव्हते, ज्याने माझ्यासह अनेक महिलांसोबत अन्याय केला होता. मी रडत रडत दमली होते. मीडियाने येऊन माझे वक्तव्य घेतले. मी हात जोडून तिथल्या लोकांना म्हणाले की माझ्या प्रकरणाचं पुनरावलोकन व्हावं. मी माझ्या नवऱ्याला मारलं नाही. हे वृत्त जंगलातील आगीसारखं संपूर्ण माध्यमात पसरलं. नंतर माझ्या प्रकरणाची नवीन तपासणी सुरू झाली. माझ्या लग्नाची व्हिडिओ दाखवली गेली, ज्यातून स्पष्ट झाले की माझ्या नवऱ्याला विष देऊन मारलं गेलं होतं आणि ती स्त्री जिने मोठा पदर ओढलेला होता तिने त्याला दुधाचा ग्लास दिला होता. त्या दुधात विष मिसळलेलं होतं. मी सन्मानाने निर्दोष झाले, पण आधीची बातमी पसरली होती की जेलरने माझा सन्मान लुटला. त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझा संबंध तोडला. आई आता भाऊंच्या आधारावर होती. ती मला घरात कशी स्वीकारू शकली असती. मला वाटले की माझं आयुष्य सोपं होईल. लोक माफ करतील, सहानुभूती दाखवतील आणि मला पुन्हा घरात जागा देतील. पण मी फारच चुकीची होते. जे मी विचारलं ते उलटच झालं. माझे सासू सासरे मला माफ करणारच नव्हते. आजही मला ते दोषी समजत होते. त्यांनी स्पष्ट म्हटलं की आमच्या मुलाच्या मृत्यूची जबाबदार तूच आहेस. तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि तो जगातून निघून गेला. आम्ही तुला शेवटपर्यंत माफ करणार नाही. मी रडले. मला त्यांच्यासमोर आणखी काही सांगायचं नव्हतं, कारण सर्व स्पष्टीकरणे व्यर्थ झाली होती. ज्यांना समजायचं होतं तेही समजत नव्हते. तर मी काय करू शकते. मी तुटलेली अवस्था घेऊन माझ्या घरी गेली. आईने कडक आणि ठाम स्वरात सांगितलं, आता या घरात तुझ्यासाठी जागा नाही. जर तू सन्मानाने बरी झाली असती तर तुला घरात ठेवले असते, पण तुझ्या सन्मानाचा लूट होण्याची चर्चा सगळीकडे आहे. आम्ही तुला पुन्हा स्वीकारू शकत नाही. आपण त्या मुलीला आपल्या घरात कशी घेऊ जिथे तिचा सन्मान लुटल्याचा सगळीकडे आवाज आहे. स्वतःच सांग की आम्ही तुला कसं ठेवू. आई रडायला लागली आणि मला समजले की हे तिचे स्वतःचे शब्द नव्हते, तर माझ्या भावाचे शब्द होते. नाहीतर मला माहीत होतं की आई मला खूप प्रेम करते आणि मला ती कधीच सोडू शकत नाही. पण आईचा नाईलाज होता. तिला 2 वेळच्या जेवणाचा त्रास होता आणि मी तिला माफ केलं होतं. मी ठरवलं
की आता मी स्वतःच माझं आयुष्य पुढे घेऊन जाईन आणि नवा प्रारंभ करेन. पण त्यावेळेस माझ्याकडे एकही पैसा नव्हता. शिक्षणही मला फारसं मिळालं नव्हतं, कारण लग्नाच्या तयारीत सर्व काही अपूर्ण राहिलं होतं. मग मी काय करू? त्या वयात मी रस्त्यावर बसून माझ्या नशिबाला दोष देत होते. तेव्हा एक फकीर माझ्या जवळ येऊन बसला आणि मला पाहून हसला. त्याच्या हसण्याने मला असं वाटलं की कदाचित मी पुन्हा माझा सन्मान हरवेन. मी त्याच्यापासून दूर राहणं योग्य समजलं. पण तो माझ्या मागे मागे येऊन म्हणाला, दर्शिता, मी तुझं दुःख ओळखतो. तुझ्या वेदना मला माहीत आहेत. मी तुझं हे दुःख दूर करू इच्छितो. सगळं पूर्वीसारखं होऊ देईन. तू माझ्याशी लग्न करशील का? फकीरच्या तोंडून हे शब्द ऐकून मी अगदी थक्क झाले. त्यावेळी मला काही समजलं नाही. मी कुठल्या तरी आधाराच्या शोधात होते. मला एक छप्पर हवं होतं आणि 2 वेळच्या जेवणासाठी पिळवणूक करत होते. जेलमधून सुटून 4-5 दिवस झाले होते आणि मी व्यवस्थित जेवणही केले नव्हते. त्या फकीरने मला जेवण दिलं. मी ते जेवण अश्रूंच्या मध्ये काहीसं गिळून घेतलं आणि लगेच त्याला पाहून म्हणाले, हो, मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. माझ्या तोंडून हे ऐकताच त्याने प्रेमाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ठीक आहे, मग उद्या तुला लग्न करून माझ्या घरी घेऊन जाईन. आत्ता तू या झोपडीत थांब. उद्या तुला मी लग्नाचे कपडेही आणून देईन आणि मग मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. तुला काही आपत्ती नाही ना? एकदा पुन्हा विचार कर. त्याची गुंतागुंतीची दाढी आणि मळलेला चेहरा पाहून मला असं वाटलं की कदाचित मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण मग खुल्या आकाशाखाली माझ्या डोक्याला छप्पर नसलं तर मी किती काळ जगू शकते? म्हणून ठरवलं की मी त्याच फकीरशी लग्न करीन. काहीही झालं तरी. तो गरीब असला तरी मी त्याच्यासोबत राहून भीक मागून आणीन. कधीही विचार केला नव्हता की राजकन्येसारखी आयुष्य जगल्यानंतर मला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, भीक मागावी लागेल आणि माझं आयुष्य इतकं खराब होईल. जेलमधून सुटका मिळाल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानले. आता पुढचं आयुष्य सोपं होईल असं स्वतःला सांगितलं. सकाळी एका महिलेकडून मला लग्नाचे कपडे पाठवण्यात आले. ते पाहून माझे डोळे विस्मयाने भरले. एवढे सुंदर कपडे मी कधीच पाहिले नव्हते. असे कपडे तर मी माझ्या लग्नातही घातले नव्हते. मी तो पोशाख घातला. मग अचानक एक गाडी मला घेण्यासाठी आली. मी आश्चर्यचकित होते. तो फकीर आणि त्याच्याजवळ गाडी. पण मी माझ्या मनातील सगळे प्रश्न बाजूला टाकले. सर्वप्रथम मी पार्लरला गेले, जिथे मला सजवलं गेलं. नंतर तीच गाडी मला एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेली. तिथे मला लग्नाची मान्यता विचारण्यात आली. मी माझ्या नवऱ्याला आठवून 7 फेरे घेतले आणि माझं आयुष्य त्या अनोळखी व्यक्तीच्या नावावर सोपवलं. हे न जाणता की तो कोण आहे आणि कसा आहे. आयुष्य इतकं कठीण झालं होतं की मला या गोष्टींची गरजही वाटली नाही. मला फक्त आधार हवा होता आणि त्यासाठी मी त्या फकीरचा प्रस्ताव स्वीकार केला. पण मी आश्चर्यचकित झाले जेव्हा मी पाहिले की गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की तू माझ्या घरी ये आणि मी तुला मनापासून माझं बनवलं आहे. तसंच झालं. त्यांनी मला एक रेकॉर्डिंग पाठवली. मी आधी जर पाहिलं असतं तर कदाचित त्यांना कधीच माझा नवरा म्हणून स्वीकारलं नसतं. जेव्हा मला खोलीत नेलं गेलं, थोड्या वेळात दरवाजा उघडला आणि राज माझा पती म्हणून उभा होता. माझे हातपाय थरथरायला लागले. मी विचारलं, तू इथे काय करत आहेस? राजने घाबरून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझा नवरा आहे, मग मी तुझ्या खोलीत नाही आलो तर कोण येणार? हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणाले, मी तुला माझा नवरा मानत नाही. येथून निघून जा. तुझ्यामुळे माझ्यावर इतका मोठा आरोप आला आहे. मी तुला कधीही माफ करणार नाही. राजने पुढे येऊन मला मिठी मारली. मी त्याच्या बाहूंमध्ये वेदना व्यक्त केली. मी म्हणाले की मला तुझ्यासोबत राहायचे नाही. मला मुक्त कर. मी तुझ्यासोबत कसे राहू शकते?
मला गुदमरायला सुरुवात झाली आणि मी बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा राज माझ्यासमोर उभा होता. तो लाजत होता. तो म्हणाला की मी कबूल करतो की मी दोषी आहे. मी कबीरला मारण्याचा प्लॅन केला होता, पण देवाची मर्जी काही वेगळीच होती. मी नंतर ज्या भाड्याने घेतलेल्या किलरला फोन केला आणि त्याला नकार दिला. त्याने माझी गोष्ट मान्य केली. माझ्या मनावरचा एक मोठं ओझं हलकं झालं. पण माझं अंतर्मन मला सतत हादरवत होतं. तो रडत रडत आपली संपूर्ण कहाणी सांगू लागला. पण मग जे घडलं त्याची मला अपेक्षा देखील नव्हती. ज्याला मी कबीरला मारण्यासाठी भाड्याने ठेवले होते तो कोणीही नव्हता, तर त्याची पूर्वीची प्रेमिका होती, जिला त्याने सोडून दिलं होतं. ती हे सहन करू शकली नाही आणि माझ्या मनाईनंतरही तिने कबीरला मारून टाकलं. कुठेतरी मीच दोषी होतो हे मी मान्य केलं होतं की आता तू कबीरची झाली आहेस. पण कदाचित तिने हे सत्य स्वीकारलं नव्हतं. ती माझी जुनी मैत्रीण होती आणि मी तिला बदला घेण्यासाठी हे सगळं केलं होतं. पण मला काय माहीत होते की तिला कबीरवर इतका राग आहे की ती त्याला मारून टाकेल. फकीर बनून तुला लग्नाचा प्रस्ताव देणं देखील याच कारणाने होत, कारण मला वाटलं होतं की माझ्यामुळे तुझं जीवन बिघडलं आहे. तुझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी माझ्यामुळे आल्या आहेत. मी माझं घर आणि कुटुंब सोडून दिलं होतं. माझं मानसिक संतुलनही पूर्णपणे बिघडलंय. ज्या दिवशी मला कळलं की तू जेलमधून सुटून परत येतेस, त्याच दिवशी मी ठरवलं की मी तुला रस्त्यात थांबवून लग्नाचा प्रस्ताव देईन. जर तू माझा प्रस्ताव मानला तर मी तुला आयुष्यभराच्या सर्व आनंदाची हमी देईन, आणि जर तू नाकारली तर तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरेल. ही गोष्ट राजकडून ऐकताच माझं मन आणखी दुःखी झालं. मी हुंकारत रडत होते आणि तो माझे अश्रू पुसत होता. मला भीती वाटत होती की जर घरच्यांना कळालं तर ते काय विचार करतील. कदाचित ते मानतील की मीच कबीरची खरी हत्यारी आहे. मी राजला म्हटलं, जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर हे प्रेम सिद्ध कर. माझ्यावरचा हा खटला कायमस्वरूपी बंद कर. कबीरच्या खऱ्या हत्याराला अटक करून दाखव. तेव्हा माझं मन शांत होईल. त्याने मला वचन दिलं आणि दुसऱ्या दिवशीच तो पोलीस ठाण्यात जाऊन साक्ष देण्यास तयार झाला. त्याच्या साक्षीवरून पोलिसांनी कबीरच्या प्रेमिकेला अटक केली. अशा प्रकारे माझ्या आयुष्यातले ते अत्यंत कठीण दिवस, जे मी खूप वेदनांनी पार केले होते, ते राजच्या मदतीने संपले. आता मी राजसह शांत आणि सुखी आयुष्य जगत आहे. आम्ही आमच्या भूतकाळाला विसरून नवीन जीवन सुरू केलं आहे. आम्ही ते शहरही सोडून दिलं जिथे आमचे नातेवाईक राहत होते, जेणेकरून आमच्या आयुष्यात पुन्हा कधीही त्रास होऊ नये. मी आता एक मुलीची आई झाली आहे आणि ठरवले आहे की माझ्या मुलीचे अशा प्रकारे पालनपोषण करीन की तिला कधीही माझ्यासारख्या कठीण काळातून जावे लागणार नाही. मी तिला शिकवेन की स्त्रीचा शब्द नाही हे फक्त एक शब्द नाही, तर स्पष्ट नकार आहे, आणि यावरून कोणीही दुसऱ्याचा जीव घेऊ शकत नाही. राज मला पाहून जगत होता आणि आता तोच माझं संपूर्ण जग बनला आहे. ज्या कारणाने माझ्या आयुष्यात वेदना आल्या होत्या, त्याच कारणाने माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद परत आला. त्यासाठी मी त्याला जितकीही कृतज्ञ राहिले ते कमीच आहे. आम्ही आमची सर्व भांडणे आणि जुने कटू अनुभव विसरून नवीन सुरुवात केली आणि आता 2 मुलांचे आई बाबा आहोत. आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार दिले आणि सिद्ध केलं आहे की जीवनात अडचणी येतात तरी देव आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच देतो. माझं जीवन त्याचं एक मोठं उदाहरण आहे. मित्रांनो, या कथेनं आपल्याला शिकवायचं आहे की जर माणूस खऱ्या मनाने पुढे जातो तर जीवनाच्या सर्वात मोठ्या अडचणी देखील पार करू शकतो. गेल्या दुःखांना विसरून नवीन सुरुवात करणं म्हणजे खरं शौर्य आहे. जीवनात सकारात्मक विचार आणि ठाम निर्धाराने प्रत्येक संकटाचा सामना करता येतो. तर मित्रांनो, ही आजची कहाणी होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. धन्यवाद.